विद्यार्थ्यांनो, विज्ञान भाग 1 मधील बहुपर्यायी प्रश्न प्रकरण 1 ते 3 मधील मी 10 बहुपर्यायी प्रश्न आणलेले आहेत. तुमची ते आपण MCQ टेस्ट समजूया. मी प्रश्न वाचणार आहे, 4 पर्याय तुम्हाला सांगणार आहे, तुम्हाला बरोबर उत्तर कमेंट मध्ये कमेंट करायचं आहे आणि बघायचं की तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही. मी तुम्हाला उत्तर पण सांगेन, पण तुम्हाला मी वेळ देईन. तुम्ही व्हिडिओ पॉज करून विचार करून बरोबर उत्तर कमेंट करू शकता. तर सुरू करूया. आणि त्या अगोदर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण असे खूप सारे व्हिडिओ तुमच्या एक्झाम पर्यंत येणार आहेत. ठीक आहे, तर बघूया. पहिला प्रश्न आहे आपला, पृथ्वीच्या पृष्ठभागावर वर जाताना जी चे मूल्य टिंबटिंब होते. ऑप्शन आहेत वाढते, शून्य होते, बदलत नाही आणि कमी होते. चला तर बघूया बरोबर उत्तर आपलं काय आहे. आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, कमी होते. तुम्ही किती लोकांनी बरोबर उत्तर दिले आपण बघूया. पुढचा प्रश्न बघा, मुक्तिवेगाचे सूत्र टिंबटिंब हे आहे. ठीक आहे, तर मुक्तिवेगाचे सूत्र ऑप्शन्स आहेत वर्गमुळात 2m छेद r, ऑप्शन बी वर्गमुळात 2gm छेद r, सी आहे वर्गमुळात gm छेद r वर्ग आणि डी आहे वर्गमुळात gmm छेद r वर्ग. तर बघूया, तुम्हाला मी 5 सेकंद देतो. चला बघूया आता बरोबर उत्तर काय आहे. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, वर्गमुळात 2gm छेद r. तिसऱ्या प्रश्नावरती येऊया. लिथियम व पोटॅशियम ही डोबेर एनर्जी त्रिके आहेत. त्या प्रश्न आहे लिथियम टिंबटिंब व पोटॅशियम ही डोबेर एनर्जी त्रिके आहेत. ऑप्शन आहे मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सोडियम आणि कॅल्शियम. 5 सेकंद तुम्हाला मी देतो. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, सोडियम. ठीक आहे, 3 प्रश्न झाले. ज्यांचे 3 प्रश्न बरोबर आलेले आहेत त्यांनी कमेंट मध्ये यस लिहा, म्हणजे याचा अर्थ तुमचा अभ्यास झालेला आहे. पुढच्या प्रश्नावरती आपण वळूया. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये मूळ द्रव्यांचे गुणधर्म म्हणजे त्यांच्या टिंबटिंबचे आवृत्तीफल असतात. अणुअंक, अणुवस्तुमानांक, घनता आणि उत्कलनांक. तर तुम्हाला मी 5 सेकंद देतो. चला तर बरोबर उत्तर आपण बघूया. तर मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये अणुवस्तुमान हे त्याचे गुणधर्माचे आवृत्तीफल असतात. पुढचा प्रश्न, प्रश्न 5वा. आधुनिक आवर्त सारणीत अधातू कोणत्या खंडात आहेत? तुम्हाला मी 5 सेकंद देतो. चला तर उत्तर आपलं आहे ऑप्शन बी, पी खंड. अधातू पी खंडात आहे. पुढच्या प्रश्नाला जाऊया. प्रश्न 6वा. टिंबटिंब हे 18व्या गणातील मूलद्रव्य आहे. ऑप्शन बघूया. सोडियम, क्लोरीन, फेरस किंवा आयरन आणि निऑन. तर बघूया आपलं बरोबर उत्तर काय आहे. तुम्हाला मी 5 सेकंद देतो, तुम्ही कमेंट करू शकता. तर आपलं बरोबर उत्तर आहे Ni, हे काय आहे 18व्या गणातील मूलद्रव्य आहे. पुढचा प्रश्न बघा. 7वा प्रश्न. कोळशाचे ज्वलन ही टिंबटिंब अभिक्रिया आहे. संयोग अभिक्रिया, विस्थापन अभिक्रिया, अपघटन अभिक्रिया की दुहेरी अपघटन अभिक्रिया. तर याचं उत्तर तुम्ही लवकर कमेंट करा, मी तुम्हाला 5 सेकंद देतो. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, संयोग अभिक्रिया. इथपर्यंत ज्यांचे प्रश्न 7 प्रश्न बरोबर असतील त्यांचा खूप चांगला अभ्यास झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. पुढच्या प्रश्नावर जाऊया. प्रश्न क्रमांक 8. फेरस सल्फेटचे फेरिक सल्फेट मध्ये रूपांतर ही एक टिंबटिंब अभिक्रिया आहे. ऑप्शन्स आहेत ऑक्सिडीकरण, विस्थापन, अपघटन की क्षपन. चला उत्तर कमेंट करा, तुम्हाला मी 5 सेकंद देतो. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, ऑक्सिडीकरण. 9वा प्रश्न. लोखंडी खिळ्याची कॉपर सल्फेटच्या द्रावणाशी अभिक्रिया ही टिंबटिंब अभिक्रिया आहे. ऑप्शन्स बघा. संयोग अभिक्रिया, अपघटन अभिक्रिया, विस्थापन अभिक्रिया की दुहेरी विस्थापन अभिक्रिया. उत्तर कमेंट करा, तुम्हाला मी 5 सेकंद देतो.
आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, विस्थापन अभिक्रिया. आणि शेवटचा प्रश्न बघूया आपण. लोखंडाचे पत्रे गंजू नये म्हणून त्याच्यावर टिंबटिंब धातूचा थर दिला जातो. ऑप्शन्स आहेत पोटॅशियम, सोडियम, मॅग्नेशियम आणि जस्त. 5 सेकंड घ्या. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, जस्त. ठीक आहे. तर जर या प्रश्नमंजुषेमध्ये तुमचे 10 पैकी 10 गुण आलेले असतील, त्याचा अर्थ पहिल्या 3 प्रकरणाचा तुमचा बहुपर्याय प्रश्नांचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे झालेला आहे. असेच प्रकरण 4, 5, 6 याच्यावरती आपला व्हिडिओ लवकरच येईल. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला सगळे व्हिडिओ मिळतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.